यानंतर पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। महायुतीतल्या 4 जागांवर अंतिम तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। संभाजीनगरमधून भुमरे, कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून म्हस्के किंवा सरनाईकांच्या नावाची चर्चा, तर पालघरची जागा भाजप लढणार, सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम, यवतमाळ वाशिमच्या जागेवर तिढा कायम, मंत्री उदय सामंतांची माहिती। 2 दिवसात जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल। 48 जागांबाबत 2 दिवसांमध्ये 2 दिवसात जाहीर होतील, शिंदे गटाच्या उदय सामंतांची माहिती। नाशिक धाराशिव दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार, शिंदे फडणवीस दादांमध्ये 2 जागांबाबत काल अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा शिंदेंची भेट घेणार। नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी गोडसेंची शिंदेंसोबत ही 4थी बैठक असेल। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार, उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेनं हेमंत पाटील समर्थक आक्रमक। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आज राज ठाकरेंची भेट घेणार, शर्मा शिंदे आणि अजित पवारांसोबतही संवाद साधणार, महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत चर्चा करणार। विदर्भात आज नेत्यांची मांदियाळी, निवडणुकीचा प्रचार शिगेला, नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस येणार। परभणीतून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार। वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार, शरद पवार आणि अनिल देशमुख उपस्थित राहणार। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज बुलढाण्यातून लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, तुपकर रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार। धाराशिव लोकसभेच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह काँग्रेस, शरद पवार गटाचे नेतेही राहणार। अहमदनगर लोकसभेबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक, सुजय विखे आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन, सुजय विखेंच्या प्रचारासाठी आमदार राम शिंदे मैदानात। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली, 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही, आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात अमोल कोल्हेंविरोधात बॅनर झळकले, विद्यमान खासदार साहेब तुम्ही 5 वर्ष कुठे होता, आता प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला, बॅनरमधून कोल्हेंना सवाल। निष्ठा म्हणून शरद पवारांच्या नावावर मतं मागितली जातात, शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले, पवार त्यांच्या जागी तुम्ही कुठेच नाही, आढळरावांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। मी कधीच राजकारणात शत्रुत्वाची भूमिका घेतली नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं विजयसिंह मोहिते पाटलांबाबत वक्तव्य, माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांना नेता मिळेना, निंबाळकरांचा निशाणा। भाजपच्या स्थापना दिनी अबकी बार 400 पारसाठी रणनीती, 6 एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनी भाजपचे राज्यभर कार्यक्रम, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह मंत्री आमदार अभियान राबवणार।